फर्स्ट पार्ट मी तुम्हाला सांगतोय, एक रिॲलिटी चेक्स करायची काय मिथ्सची. रिॲलिटी चेक्स म्हणजे काय करायची, आपण ट्रेड घेतोय आणि ट्रेड घेतल्यानंतर एक दिवस आपल्याला प्रॉफिट होतोय आणि दुसऱ्या दिवशी लॉस होतोय, परत तिसऱ्या दिवशी तुम्ही लॉस करताय, परत चौथ्या दिवशी प्रॉफिट करताय. ठीक आहे, तुम्ही कन्सिस्टंट प्रॉफिटेबल राहशालच याची शक्यता जरी कमी असली पण ती नाकारता येत नाही. म्हणजे तुम्ही कन्सिस्टंट राहू शकता, पण त्यासाठी तुम्हाला माइट्स चेक करणे. मग आता माइट्समध्ये मेन महत्त्वाचा पार्ट काय म्हणतो माहिती आहे, स्ट्रॅटर्जी. आता तुम्ही कुठली स्ट्रॅटर्जी वापरता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जर स्ट्रॅटर्जी तुमची कन्सिस्टंट असेल, एकच स्ट्रॅटर्जी तुम्ही कंटिन्यू यूज करत असेल तर कन्सिस्टंट तुम्हाला प्रॉफिट होण्याचे चान्सेस थोडे जास्त राहतील. कन्सिस्टंट म्हणजे असं नाही का 1 to 30 डेज प्रॉफिट. कन्सिस्टंटचा अर्थ असा होतो का एखादा स्टॉप लॉस जाऊ शकतो आणि एखादं टार्गेट येऊ शकतं, 1-2 स्टॉप लॉस जाऊ शकतात, 2 टार्गेट येऊ शकतात. पण मग असं नाही का एक दिवस तुमचे 2-3 स्टॉप लॉस गेले, दुसऱ्या दिवशी 2-3 स्टॉप लॉस गेले, चौथ्या दिवशी 2-3 स्टॉप लॉस गेले. हे कधी होतं, ह्याच्यासाठी तुम्ही म्हणजे जी ट्रेडिंग करता त्या ट्रेडिंगमध्ये तुमचं कन्सिस्टंट नसतो कुठली स्ट्रॅटर्जी वापरायची, त्यावेळेस तुमचा हा प्रॉब्लेम होतो.